बातमीपत्राचे प्रायोजक आहे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला खरं तर सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत आपण देखील प्रभाग 16 मधून फॉर्म भरलेला आहे। आमच्या प्रेक्षकांना काय आपला परिचय द्या। मी अमित भोसले, गेले 8 ते 10 वर्ष झालं शिवसेनेत काम करतो, पदाधिकारी म्हणून काम करतो। प्रभाग 16 मधील 8 ड मध्ये मी उमेदवारी म्हणून पक्षाकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडं उमेदवारीसुद्धा मागितलेली आहे आणि उमेदवारी पक्षाकडं शक्तीप्रदर्शन घेऊन करून उमेदवारी अर्जसुद्धा भरलेला आहे। खरं तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी देखील काही मुद्दे तुमचे मांडले होते फॉर्म भरायच्या आधी 1-2-3 दिवस, आणि असं असताना एकंदरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रभाग 16 ड मधून तुम्ही इच्छुक होतात आणि असं असताना 16च्या सर्व 4 जागा खरं तर काँग्रेसला सुटल्याचं चित्र आहे। कशा पद्धतीने बघताय त्याकडे, कसं बघताय? काय की आमच्या प्रभागात 1 महिन्यापूर्वी चर्चा चाललेली की अजय दासरी यांनी, जिल्हा प्रमुख यांनी काँग्रेसला म्हणजे हे जागा सोडण्यासाठी पैसे घेऊन किंवा शीटं दिलेली आहेत। तर ही मला वाटत होतं की विरोधी जे उमेदवार आहेत त्यांनी हे खोटं निगेटिव्ह पसरलेले आहेत असं वाटत होतं, म्हणून मी ते मला वाटलं की जनतेत अशी खोटी अफवा पसरलेली आहे, उद्या मतांवर फरक पडेल, त्यासाठी मी 2-3 दिवसाखाली प्रेस घेऊन सांगितलं की तशी काही अफवा नाही आहे, की आमचे जिल्हाप्रमुख निष्ठावंतांनाच उमेदवारी देणार आहे। पण लक्षात आलं, मी काल एबी फॉर्म घेताना मला 8 ते 10 दिवस झालं एबी फॉर्मसाठी तुमची जागा काँग्रेसला सुटलेली आहे असं म्हणत होते। मग मी 4-5 दिवस झालं अस्मिताताई आमचे उपनेते त्यांच्याकडे जाऊन बसत होतो, ताई माझी जागा घ्या मागून, मी 8 वर्ष झालं प्रभागात काम करतो आहे आणि सगळ्या प्रभागात तुम्ही कधीही म्हणजे अमित भोसले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकच इच्छुक उमेदवार होतो, ह्या प्रभागात मी काम करतो। मग वारंवार ताईंकडे जाऊन ताई म्हटले नाही, त्यांनी स्टँडिंग इथले नगरसेवक आहेत काँग्रेसचे, त्यामुळं त्यांनी जागा मागत आहेत। मग मी ताईंना बी बोललो की ताई ठीक आहेत त्यांनी स्टँडिंगचे उमेदवार, पण ते ओबीसीचे आहेत, मग ओपनमधनं आपली जागा आहे आणि पहिले ऑलरेडी 2 BJPचे आणि 2 काँग्रेसचे इथं आहेत। तर ताई म्हणले ठीक आहे आपण बोलून घेऊन जागा सोडू। असं मला एक 7 ते 8 दिवस झालं तुझी जागा सोडवणार म्हणून मी जात होतो। तर मला तरी परत 24 तारखेला महाविकास आघाडीची ज्यावेळेस युतीची घोषणा झाली, त्या घोषणेच्या 1 दिवस अगोदर हे डिक्लेअर केले, म्हणजे काँग्रेसवाल्यांनी 20 उमेदवाराची यादी डिक्लेअर केली। त्यावेळेस मला संशय आला की हा बाबा की लोक जे चर्चा चाललेली आहे ती खरीच आहे का काय, म्हणून मी ती पत्रकार परिषद घेतली। नंतर लक्षात आल्यानंतर बघाव तरी एकदा पुन्हा, पण महाविकास आघाडी व्हायच्या आधी ह्यांनी उमेदवारी 20 लोकांची डिक्लेअर केली आणि त्याच्यात प्रभाग 16 मध्ये 3 उमेदवारांचे नाव डिक्लेअर केले त्यांनी। मग अशा पद्धतीने खरं तर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जो जागा वाटपाचा फॉर्म्युला होतो 45 काँग्रेस आणि तुमच्या पक्षाला 30 जागेचं होतं, आणि कालपासून सोशल मीडियावरची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी फिरत आहे, त्यामध्ये 23 उमेदवार आहेत। काय वाटते, कशा पद्धतीने तिकडे बघताय? कशा पद्धतीने म्हणजे काय, हे म्हणजे निष्ठावंतांना तिकीट तर दिलेच नाहीत। हे तिकीट आता जे उमेदवार बघतोय ते सुद्धा आमच्या पक्षात जेव्हा कठीण काळात होते ते सुद्धा सोबत नव्हते। आता नवीन माणसाला ज्यांनी तिकीट दिलेले आहेत, जे काम तळागाळात करणारा माणूस आणि निष्ठावंत शिवसैनिकांना तर दिलेलंच नाही आहे। त्यामुळं मला आता खरा संशय येतोय की जिल्हा प्रमुखांनी काहीतरी जनतेने म्हणल्याप्रमाणे काहीतरी गोळ आहे तिकीट वाटण्यात। खरं तर आज तुमचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज देखील कायम छाननीमध्ये राहिलेला आहे, आणि असं असताना या प्रभाग 16 ड मध्ये तुम्ही कशा पद्धतीनं प्रचार करणार आहेत आणि उमेदवारी अर्ज कायमच असेल का तुम्ही? मला तर पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले की काँग्रेसला जागा सोडण्याचं कारण काय आहे हे मला सांगू शकले तर मी अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा
कट्टर शिवसैनिक कार्यकर्ता आहे आणि पदाधिकारी आहे. ह्यांनी मला तर सांगू शकले की ह्यांना 4 जागा जायचं कारण काय आहे. तर मी 100% त्यांच्या शब्दाला मान देऊन उमेदवारी अर्ज मागं घेईल. ह्यांनी मला सांगू शकले नाहीत तर मी अपक्ष चिन्ह घेऊन जनतेपर्यंत जाईल. हे लोकाला फसवलेले आहेत आणि ह्यांनी पैसे घेऊन उमेदवारी वाटलेली आहेत. एकंदरीत सोलापूरमधील महानगरपालिकेमध्ये जो महाविकास आघाडीचा फॉर्म्युला 102 जागा वाटपापैकी प्रत्येक पक्षाला जागा वाटप करण्यात आले आणि तुमच्या तर पक्षाचे फक्त 23च उमेदवार दिसत आहेत. आणि असं असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटप फॉर्म्युल्याकडे कसं बघताय? समाधानकारक पक्षाला न्याय मिळाला आहे असं वाटते का? नाही, पक्षाला न्याय मिळाला असं वाटत नाही. ह्यांनी महाविकास आघाडी केलीच कशाला हे कळलं नाही. ह्यांना 102 उमेदवारी, आता आमचे 30 जागा होते तर 30 जागेवरनं 23 पेपरला 30 जागा डिक्लेअर आहेत आणि 23 फॉर्म दिलेले त्यांनी. मला तर असं वाटतंय की खरंच काँग्रेस पक्षाशी मॅनेज होऊन जिल्हा प्रमुख अजय दासरी साहेबांनी शिवसेना इथं संपवायचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर काल शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा आणि प्रत्येक पक्षातून खरं तर एबी फॉर्म ज्यांना शब्द दिला होता शब्द न देता एबी फॉर्म पळवापळवीचे पण प्रकार पाहायला भेटले. दुपारी 3 वाजता ऐन टायमाला उमेदवारांची धांदल उडालेलं चित्र पाहायला मिळालं. एकंदरीत कशा पद्धतीने बघताय या संपूर्ण यंदाच्या राजकारणावर? यंदाचं राजकारण काय सांगण्यासारखंच वाटत नाही आहे. लास्ट टोकापर्यंत आम्हालाही सांगितलं की आम्ही आत्ता भाऊंना बोलतोय तुझी जागा मोकळी करतोय, भाऊंना बोलतोय तुझी जागा मोकळी करतोय. निष्ठावंत जे पक्षाचे कामं करतात त्यांना डावलून ज्याच्याकडून पैसा मिळतो अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे. ह्यावेळेस राजकारण सगळ्या राजकारणापेक्षा घाणारडं राजकारण आम्हाला वाटतं. खरं तर तुम्ही प्रभाग 16 मध्ये उमेदवार अर्ज कायमच ठेवलेला आहेत आणि एकंदरीत तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकनिष्ठ आहेत. तळमळीचे कार्यकर्ते म्हणून तुमची या भागात ओळख आहे आणि असं असताना तुम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे. कुठेतरी महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही असं तुम्हाला वाटते का? आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचं काय, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मला असं काही वाटत नाही. मी पक्षाची एकनिष्ठ आहे आणि आम्ही महाविकास आघाडीचंच काम करत आलेलं आहे. प्रणितीताई शिंदेंचं बी काम केलेलं आहे आम्ही. पण आमच्या प्रभागात 4 सीटं काँग्रेसला दिलेली आहेत तर आमच्या इथले शिवसैनिकांनी मत कुणाला घालायचं? आता वरिष्ठांनी 4 सीटं विकली असतील तर आमचं शिवसैनिक प्रभागात राहणारच नाही. आमच्या इथं जे शिवसेनेचं 1,500 ते 2,000 मतदान आहे त्या लोकांनी मतदान घालायचं कुणाला? ताकदीनं लढणार आहेत का या प्रभागामध्ये? 100%. श्री विनोद बोनाकृती यांचे महालक्ष्मी जीन्स कॉर्नर येथे 349 रुपयात ब्रँडेड जीन्स, 350 रुपयात फॉर्मल पॅन्ट, शूटिंग शर्टिंग 399 आणि 999 रुपयात 4 शर्ट. सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात एकमेव ठिकाण महालक्ष्मी जीन्स कॉर्नर, नवीन विडी घरकुल, 2 नंबर टाकी, खडी मिशन लाईट ऑफिस समोर, सोलापूर. मोबाईल नंबर 70 58 01 43 50.